आज एका वेगळ्याच रक्षाबंधनाची गोष्ट सांगतो. ज्या बहिणीचं वर्षभराआधी निधन झालं होतं, त्याच बहिणीच्या हाताने राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला गेलाय. पण हे कसं शक्य असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. पण सांगतो. गुजरातमधल्या वलसाडमधली 9 वर्षांची रिया मिस्त्री सप्टेंबर 2024 मध्ये हे जग सोडून निघून गेली होती. रियाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यावर तिला ब्रेन हॅमरेज असल्याचं निदान झालं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं. तेव्हा डॉक्टरांनी रियाच्या पालकांना अवयव दानाबद्दल माहिती दिली होती. यामुळे रियाचे सगळे अवयव दान केले गेले. रियाचा उजवा हात एका दुसऱ्या मुलीला ट्रान्सप्लांट केला गेला. ही होती 16 वर्षांची मुलगी, मुंबईची अनमता अहमद, जिचा खांद्यापर्यंतचा हात ट्रान्सप्लांट केला गेला. ऑक्टोबर 2022 मध्ये अनमताचा ॲक्सिडेंट झाला. ती एका नातेवाईकाच्या घरी टेरेसवर खेळत असताना तिला विजेचा धक्का बसला. त्यात तिचे दोन्ही हात भाजले गेले. त्यातच तिला गँग्रीनही झाला. त्यामुळे तिला तिचे हात गमवावे लागले होते. आणि याच मुलीने रियाचा भाऊ शिवमला राखी बांधून आपली रक्षाबंधन साजरी केली. जेव्हा अनमता त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिची आई तिचा हात धरून रडत होती, तर तिच्या भावाने आणि तिच्या वडिलांनीही बहिणीच्या हातांना स्पर्श केला. यावेळी सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहत होते. अनमताने सांगितलं की मी रियाच्या कुटुंबाला भेटण्याची खूप जास्त वाट पाहत होते. आता हेही माझंच कुटुंब आहे. तिला भाऊ नव्हता, पण आता तिला एक भाऊही मिळालाय. अशा या भावनिक रक्षाबंधनाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.